काल आम्ही बघितलं दीपक मनोज जरांगे पाटील यांचा निरोप घेऊन गंगाधर काळकुटे पाटील दीपक बोराडे यांच्या भेटीला आले होते। काय आज दादांची आणि दीपक बोराडेंची काय चर्चा झाली? काल आम्ही बघितलं दीपक भाऊची तब्येत खराब आहे आणि मनोज दादा उपोषण केल्यामुळे त्यांना माहिती आहे उपोषण केल्यानंतर किती त्रास होतो हे दादांना माहिती आहे, म्हणून दादांनी मला त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला पाठवलं होतं आणि आज दादांनी त्यांची तब्येत चौकशी केली, काळजी घ्या म्हणून सांगितलं आणि मनोज दादांनी सांगितलं मी कायम तुमच्या सोबत आहे। ही भूमिका मनोज दादांनी त्यांना फोनवर बोलून सांगितली आहे आणि इथून मागेही मनोज दादांनी चौंडीला असेल आपले जे पावनभूमी आहे चौंडी, तिथं 2 वेळेस आम्ही गेलो होतो, मनोज दादा गेले होते, त्यांच्यासोबत मीही होतो। दादांनी त्यावेळेस तिथले वंशज आहेत आपले शिंदे साहेब, राम शिंदे साहेब असतील किंवा दुसरे एक शिंदे साहेब आहेत, त्या दोघांनाही आश्वस्त केलं की धनगर समाजाच्या सोबत मराठा समाज कायम आहे, मनोज दादा कायम सोबत आहेत असं तिथल्या बांधवाला सांगितलंय। एसटी आरक्षणासाठी कधीही बोलवा, कधीही यायला तयार आहे, ही दादाची भूमिका आहे। शक्य आहे एसटी मधून आरक्षण देणे सरकार? नाही, आता तो सरकारचा प्रश्न आहे, आंदोलकांनी सकारात्मक असलं पाहिजे हे मनोज दादा सांगतात, दीपक भाऊही सांगतात आणि दीपक भाऊ बसले तिथं धनगर बांधव मोठ्या संख्येने आलेत तर नक्की सरकारला मार्ग काढायला, सरकार आहे शेवटी, कायदा जनतेसाठी असतो, सरकारने मार्ग काढला पाहिजे। कशा पद्धतीने द्यावं हे द्यावं, धनगर आणि धनगर एकच आहे ना, बाकी राज्यात धनगर समाजाला मिळतं ना एसटीचं आरक्षण, मग महाराष्ट्रातच का शक्य नाही? त्याच्यासाठी कायदे करावे लागतील किंवा काय जे प्रक्रिया राबवायची ती राबवावी आणि धनगर बांधवांची खरंच वास्तविक परिस्थिती बघितली तर मेंढपाळ असणारे आमचे बांधव आहेत, खेड्यापाड्यात अत्यंत गरीब परिस्थिती, तांड्या वाड्यावर राहणारे बांधव आहेत, यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असेल, रोजगाराची आर्थिक परिस्थिती तर खूप डबघाईची आहे आणि सामाजिक परिस्थितीसुद्धा खूप अत्यंत भयावह आहे। एस टी समाजाच्या जसं परिस्थिती